हा प्रश्न इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरवर सीईटी 2012 ला विचारलाय। आता जुनेच प्रश्न परत रिपीट होतात किंवा कन्सेप्ट रिपीट होतात म्हणून आपण हे पीवायक्यू बघतो आहोत। प्रश्न असा आहे, टू डिफरंट कॉइल्स ऑफ सेल्फ इंडक्टन्स L1 and L2 are placed close to each other so that the effective flux in one coil is completely linked with the other if capital M is the mutual inductance between them, then option A, M that is equal to L1 by L2, B, M that is equal to L1 into L2, C, M that is equal to under root of L1 into L2, and D, M that is equal to L1 into L2 bracket square। तर बघा आता कन्सेप्ट काय आहे, तर दोन कॉइल आहेत, ही पहिली कॉइल ही दुसरी कॉइल, हिचा म्युच्युअल सेल्फ इंडक्टन्स L1 म्हणूयात, हिचा L2 म्हणूयात। मग आता यांच्यातले फ्लक्स कम्प्लिटली लिंक्ड जेव्हा असतात तेव्हा कोइफिशियंट ऑफ कपलिंग हा 1 घ्यायचा असतो। आता याच्यावर सुद्धा एमसीक्यू येतो बघा, जेव्हा कॉइल परफेक्टली कपल असतात तेव्हा के बरोबर 1, जेव्हा के बरोबर के इज ग्रेटर दॅन 0.5 असताना तर ग्रेटर दॅन 0.5 तर ह्या ज्या काही आहे तर त्या एकमेकाला टाईटली बाउंड असतात आणि जेव्हा के इज लेस दॅन 0.5 असतात ना तर त्यावेळेस त्या लूजली कपल्ड असतात, असं लक्षात ठेवायचं। असा पण प्रश्न तुम्हाला इथे येऊ शकतो। मग आता तुम्हाला याचा म्युच्युअल इंडक्टन्स विचारलाय काय ते, तर बघा मग म्युच्युअल इंडक्टन्सचा फॉर्म्युला असतो M दॅट इज इक्वल टू के अंडर रूट ऑफ L1 इंटू L2। मग के बरोबर जर 1 टाकलं तर एम बरोबर काय आलं, अंडर रूट ऑफ L1 इंटू L2, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे, सी आहे। समजलं का? आता जुनेच क्वेश्चन रिपीट होतात किंवा कन्सेप्ट रिपीट होतात। जर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स। थँक्यू व्हेरी मच।